झी 24 तास एक पाऊल पुढे। बढती आरक्षण विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे। बढती आरक्षण विधेयकाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। आरक्षणाच्या बाजूने 148 मतं पडलेली आहेत, तर विरोधामध्ये 8 मतं पडली आहेत। समाजवादी पक्षाचा विरोध होता, बहुजन समाजवादी पक्ष मात्र यासाठी आग्रही होता। बढती आरक्षण विधेयक राज्यसभेत अखेर मंजूर झालंय। आरक्षणाच्या बाजूने 184 तर आरक्षणाच्या विरोधात 8 मतं पडलेली आहेत। मायावतींच्या बसपानं यासाठी आग्रही भूमिका घेतलेली होती आणि सातत्याने यासाठी पाठपुरावा केलेला होता। प्रसंगी कुठल्याही थराला आपण जाऊ शकतो असा इशाराही मायावतींनी दिलेला होता। या पार्श्वभूमीवर या विधेयकावर आज मतदान होतं। समाजवादी पक्षाचा याला कडाडून विरोध होता, मात्र असं असताना सुद्धा हे विधेयक मंजूर झालेलं आहे। बढती आरक्षण विधेयक राज्यसभेत अखेर मंजूर झालेलं आहे। आरक्षणाच्या बाजूने 184 तर विरोधात फक्त 8 मतं पडलेली आहेत। आणि यानंतर हे विधेयक आता लोकसभेमध्ये मंजुरीसाठी जाईल। लोकसभेत या विधेयकाचं काय भवितव्य ठरतं यावर आता याचं भवितव्य अवलंबून असणार आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, गेल्या अनेक दिवसांपासून बढती आरक्षण विधेयकाची चर्चा होती, आज अखेर हे मंजूर झालेलं आहे। विरोधात केवळ 8 मतं पडलेली आहेत। काय वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिका होत्या, कशा प्रकारे हे मंजूर झालंय? आपल्याला माहिती आहे की जेव्हा एफडीआय साठी मायावती यांनी यूपीए सरकारला एक जीवनदान दिलं होतं, त्यांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांची मागणी होती की हे बिल विधेयक जे आहे हे या सत्रात यायला हवं आणि सरकारने हे आश्वासन दिलं होतं आणि म्हणूनच हे बिल आलं होतं। समाजवादी पक्षाचा पहिल्यापासूनचा विरोध आपल्याला माहिती आहे की त्यांनी अति कठोर पद्धतीने विरोध केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की जर अशा पद्धतीने आरक्षण तुम्ही देणार असाल तर मुस्लिमांसाठी देखील आरक्षण द्यायला हवे। त्यांचा कुठेतरी इथे एक मोठा विरोध होता, शिवसेनेचा देखील विरोध होता। काँग्रेस म्हणा की बीजेपी म्हणा यांनी अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली होती। बीजेपीचं म्हणणं होतं आरक्षण द्यावं, परंतु नीट विचार करून द्यावा, अन्याय नको व्हायला इतरांवर, ह्याचा विचार करून देण्यात यावं। आज जे मतदान झालेलं आहे त्यावरून हे स्पष्ट होतंय की 184 मतं जी आहेत ती ह्या बिलाच्या बाजूने आलेली आहेत, विधेयकाच्या बाजूने आलेली आहे। खूप मोठं आपण म्हणू शकतो की सरकारने ज्या पद्धतीने मायावतींसाठी हे बिल सादर केलं ते राज्यसभेत तरी आलं आणि तिथे तरी त्याला मोठ्या प्रमाणावर होकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे विधेयक पास झालेलं आहे। अमोल, धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीबद्दल। बढती आरक्षण विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि भरघोस 184 मतांनी हे विधेयक मंजूर झालेलं आहे। विरोधात केवळ 8 मतं पडलेली आहेत, त्यामुळे लोकसभेमध्ये आता हे विधेयक जाईल आणि त्या ठिकाणी सुद्धा राज्यसभेतल्या मतांची आकडेवारी लक्षात घेता फारसा आव्हान या विधेयकाला मिळेल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।